आता रायगडमधून एक महत्त्वाची बातमी हाती येतेय। उपजिल्हाधिकाऱ्याला मारहाण केल्याप्रकरणी कर्जतचे आमदार सुरेश लाड यांच्या विरोधात आता गुन्हा दाखल करण्यात आलाय। मारहाण झाल्यानंतर 3 दिवसांनी उपजिल्हाधिकारी अभय कलगुटकर यांनी तक्रार दाखल केलेली होती। आमचे प्रतिनिधी आशिष घरत आपल्याला अधिक माहिती देतील। आशिष, काय तपशील? रेश्मा, गेल्या चार दिवसापूर्वीची ही घटना आहे। 11 तारखेची घटना आहे। कर्जत तालुक्यातनं ही जी पाईपलाईन जाते त्या एक बैठक लावली होती तहसील कार्यालयामध्ये, ज्यामध्ये रिलायन्सची पाईपलाईन जी आहे ती दहेज पासून नागोठण्यापर्यंत अशी एक पाईपलाईन त्या ठिकाणी टाकण्यात येते। जवळ गेल्या 8 वर्षापासून हे काम सुरू आहे आणि त्यासाठी जमीन संपादित करण्याचं काम सुरू आहे। परंतु या बैठकी शेतकऱ्यांनी या पाईपलाईनला मोठ्या प्रमाणात विरोध केलेला आहे। कर्जत तालुक्यातल्या 50 गावांना याचा फटका बसतोय आणि जवळजवळ या सगळ्या गावांमध्ये जर एकंदरीत पडलं तर जवळजवळ 5000 शेतकऱ्यांना या पूर्ण पाईपलाईनचा फटका बसतोय। कर्जतच्या या आमदारांकडनं पहिले एक ऑप्शन दिलं गेलं होतं, ज्यामध्ये विविध ऑप्शन होते, 4 ते 5 ऑप्शन दिले गेले होते पाईपलाईन संदर्भात, की जेणेकरून पिकती शेती आहे ही नापीक होऊ नये यासाठी हा सगळा प्रयत्न होता। आणि परंतु त्याच्यावर कोणताही विचार केला गेला नाही आणि याचाच उद्रेक होऊन 11 तारखेला जी बैठक लावली होती त्यावेळेस आमदारांनी या उपजिल्हाधिकाऱ्यांच्या कानाखाली मारल्याचं सगळं चित्रण झालं होतं। आणि या संदर्भात काल जवळजवळ 5 दिवसानंतर हे जे उपजिल्हाधिकारी आहेत अभय कलगुटकर यांनी काल कर्जत पोलीस ठाण्यामध्ये आमदारांविरोधात मारहाणीचा गुन्हा दाखल केलेला आहे। दरम्यान कलगुटकर यांनी तक्रार दाखल केल्यानंतर आता गुन्हा दाखल झालेला आहे। दरम्यान या प्रकारानंतर कर्जत जिल्ह्यात तणावाचं वातावरण पसरलेलं असून अनुचित प्रकार टाळण्यासाठी जिल्ह्यात पोलिसांचा मोठा फौजफाटा सज्ज करण्यात आलेला आहे आणि SRPFच्या 3 तुकड्या देखील इथे तैनात करण्यात आल्याची माहिती मिळते।